हॅलो, हाय, नमस्कार. कशा आहात आपण सगळे? मी सुषमा तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आज आपण रेसिपी बनवणार आहोत. तुम्हाला आज बघून समजलीच नसेल की ही रेसिपी कसली बनवलेली आहे. खरंच ना? तर नक्की पूर्ण ब्लॉग बघा. कसा आहे कमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनल पेजवरती नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, हाईप करा. जॉईन बटन आहे तिथे जॉईनसुद्धा करू शकता आपण. आणि अशाच तुमच्या छान छान प्रतिक्रिया कळवत राहा. तर ह्या चपात्या आहेत. ह्या चपात्या फ्रेश नाही आहेत बरं, ह्या शिळ्या चपात्या आहेत. सो रात्री एक्स्ट्रा चपात्या झाल्या होत्या आणि त्याच्यामुळे ह्या 4 की 5 चपात्या उरलेल्या आहेत. तर त्याच्या मी अशा पद्धतीने रोल करून कट करून घेतलेल्या आहेत. तर ह्यात रेसिपीचं जे नाव आहे ते चपाती पास्ता ठेवलेला आहे मी. तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तर कॉमेंट्स करून नक्की सांगा. पण ही रेसिपी खरंच फार अप्रतिम बनते. कारण मी बनवल्यानंतर आम्ही खाल्ल्यानंतर सगळ्यांनीच म्हणजे मुलांनी जो रिझल्ट सांगितला की मम्मी खरंच फार अप्रतिम बनलेली आहे रेसिपी. आणि चपात्या बऱ्याचदा आपण फेकतो किंवा काही फेकतही नाही, काही लोक गरम करून खातात. तर आपण अशा पद्धतीने सुद्धा चपाती पास्ता बनवून खाऊ शकतो. तर मी ही कोबीसुद्धा घेतलेली आहे. कोबीचा पहिला डेट काढून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने हाताने प्रेस करून तिचे हे पूर्ण असे कवर हलके हलके मग निघायला लागतात. तर कोबी जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ॲड करू शकता, नाही तर स्किपसुद्धा करू शकता. पण कोबी आम्हाला सगळ्यांनाच आवडते आणि अशी ती पण लांब लांब अशी झाली पाहिजे. त्याच्यामुळे मी अशी पानं काढून ती कट करून घेतलेली आहे. तर आज म्हटलं चला आज काहीतरी नवीन करूया. तर ही रेसिपीसुद्धा मुलांना फार आवडली आणि त्याने रिझल्ट सांगितला नंबर 1. सो ठीक आहे म्हटलं जरा तुमच्याबरोबरसुद्धा शेअर करते मी ही रेसिपी. तर ही कोथिंबीर घेतलेली आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे आणि आपलं नेहमीचंच कांदा आणि टोमॅटो. बाकी सगळ्या घरगुती वस्तू आहेत त्याच मी यूज केलेल्या आहेत. फार काही जास्त मार्केटमधून नाही घेतलेला आहे. तर घरातल्या आपल्या जे पण रेग्युलर जीवनामधल्या वस्तू आहेत त्या घेऊन आपण ही रेसिपी बनवू शकतो. आणि जर फ्रेश चपाती असेल तर तिचीसुद्धा बनवू शकतो, असं काही नाही आहे. जर खायची इच्छा झाली तर अशा पद्धतीने हा कांदा बारीक करून घेतलेला आहे. कांदा तुम्ही चॉपसुद्धा करू शकता किंवा अशा स्लाईसमध्ये सुद्धा कट करून घेऊ शकता. त्याच पद्धतीने मी टोमॅटोसुद्धा कट करून घेत आहे. आणि त्याच्यानंतर मग आपण पुढची प्रोसेस करणार आहोत. तर कांदा टोमॅटो किती ॲड करायचा आहे तुमच्यावरती डिपेंड आहे सर्वस्वी. मला कांदा टोमॅटो जास्त आवडतो तरीसुद्धा मी नॉर्मलच घेतला, म्हणजे एकच पीस घेतलेला आहे, तो पण अख्खा. तर अशा स्लाईसमध्ये कटिंग करून घेतल्यानंतर गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवून दिलेले आहे आणि त्याच्यामध्ये ॲड केलेलं आहे तेल. या ठिकाणी आपण बटर किंवा तूप आवडत असेल तर तूपसुद्धा ॲड करू शकतो. तेल गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपण जिरा ॲड केलेला आहे. कढीपत्ता थोडासा ओला होता त्याच्यामुळे तेल आहे ते वरती उडत आहे आणि ते फार कॅमेरापर्यंत उडत होतं. तर ही जी पेस्ट आहे ती अद्रक लसणाची पेस्ट आहे ती थोडीशी ॲड केलेली आहे. आणि त्याच्यानंतर आपण जो चिरून घेतलेला कांदा आणि टोमॅटो तो छान मस्तपैकी हाफ फ्राय करून घ्यायचा आहे. फार जास्त फ्राय नाही करायचा आहे. मीडियम फ्लेमवरती कांदा टोमॅटो छान फ्राय करून घेतल्यानंतर आपण याच्यामध्ये कोबी ॲड करणार आहोत आणि थोडीशी कोथिंबीर आणि छान हलक्या फ्लेमवरती तीसुद्धा छान फ्राय करून घेणार आहोत. तर एक आहे कुकिंगचे व्हिडिओ बनवताना ना खूप जास्त कॅमेरा खराब होतो. म्हणजे जर कॅमेरा खूप जवळ असेल आणि आपण एकच व्यक्ती हँडल करणारी असेल त्या सगळ्या गोष्टी तर कॅमेरा खूप खराब होतो. तर हा मी घेतलेला आहे पास्ता मसाला आणि ह्या पास्ता मसाल्यामध्ये आपण बनवणार आहोत पास्ता आणि याच्यामध्ये थोडीशी आपण हे ॲड करणार आहोत शेजवान चटणी. सो आपले घरातले रेग्युलर मसालेसुद्धा यूज करून आपण हा पास्ता बनवू शकतो. सो ही चटणी छान ॲड केली ना की थोडासा छान सुंदर फ्लेवर येतो आणि खायला जाम मस्त लागते. तर ही चटणी ॲड केलेली आहे आणि आता आपण ही चपाती कटिंग करून घेतलेली आहे ती ॲड करणार आहोत. चपाती कटिंग न करता हाताने तुकडेसुद्धा करून घेऊ शकतो, तशा पद्धतीने छान बनतात. पण मी इथे कट करून घेतलेले आहे कारण की मला असे लांब पीसेस पाहिजे होते म्हणून. तर आपण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने ही चपातीची रेसिपीसुद्धा बनवू शकतो. चवीनुसार ॲड केलेला आहे मीठ आणि आता ही कोथिंबीर थोडीशी ॲड करूया आणि खाण्यासाठी तयार आहे.
तर ही छोटीशी मजेदार रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट्स करून नक्की सांगा. आणि चॅनल पेजवरती नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा. तेव्हा बाजूचा बेल आयकॉन प्रेस करा. बेल आयकॉन प्रेस केल्यानंतर माझ्या सर्व नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकर पोचतील. आणि असेच आपण भेटत राहणार नवीन व्हिडिओमध्ये. तुम्ही व्हिडिओ बघताय म्हणून मी बनवत आहे. सो थँक्यू सो मच एव्हरीवन. बाय बाय. टाटा. टेक केअर.